अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पडली। मात्र आज या निवडणुकीत अनेक गोंधळ पाहायला मिळाल्याने बऱ्याच मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले, तर अनेकांना मतदान केंद्रावरून निराश परतावे लागले। अकोला जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीकरिता मतदान झाले असून ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। बातमी प्रसारित करेपर्यंत 52.49% मतदान झाले होते, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60% ते 35% पदात मतदान होण्याचा अंदाज अकोला न्यूज नेटवर्कने वर्तवला आहे। असे असले तरी काही ठिकाणी घोळ तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींचा सामना मतदारांना करावा लागला। याशिवाय ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया तासनतास ठप्प होती। जिवंत मतदारांना मृत घोषित करण्याच्या घटना देखील घडल्या आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांना देखील मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे। या सर्व घटनांमुळे मतदारांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे। लोकशाहीच्या उत्सवात अशा घटना घडणे अतिशय गंभीर बाब आहे। मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा आहे। या हक्काला बाधा येऊ नये यासाठी कडक दक्षता घेणे आवश्यक आहे। या घटनामागील कट काय आहे याची चौकशी झाली पाहिजे। निवडणुकीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे अत्यावश्यक असून याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया निष्कलंक राहणार नाही।